तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम टेस्टी मौदार असे दिवाळी निमित्तानं रव्याचे लाडू। आता रव्याचे लाडू बनवताना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे साखरेचा पाक। जेवढा परफेक्ट तुमचा साखरेचा पाक रेडी होतो ना, तेवढेच परफेक्ट आणि एकदम मौदार असे तुमचे रव्याचे लाडू बनतात। आता साखरेचा पाक जेवढा तुम्ही मऊ बनवता ना, तेवढे रव्याचे लाडू मऊ बनतात, पण तेवढेच लवकर खराब पण होतात। आणि साखरेचा पाक जेवढा तुम्ही घट्ट बनवता, तेवढे रव्याचे लाडू एकदम कठीण असे बनत जातात। तर असा हा सगळा रव्याचे लाडू बनवण्याचा विषय असतो। पण तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे रव्याचे लाडू एकदम मौदार पण बनतील आणि कमीत कमी 20 ते 25 दिवस नक्की टिकतील। मग चला तर मित्रांनो, फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जेव्हा पण तुम्ही कमेंट करता ना, तेव्हा हाईप बटन पण दाबा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मंडळी, सगळ्यात आधी रवा लाडू बनवण्यासाठी रवा आपण चाळून घेणार आहोत। इथं मी 4 वाटी रवा घेतलेला आहे आणि चांगलं चाळणीनं चाळून घेतलेलं आहे। यामुळे रव्यामधला जो कचरा वगैरे असतो तो बाजूला होतो। काही वेळेला रव्यामध्ये किडे पण असतात, ते पण बाजूला होतात। तर त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे। रवा हा 2 प्रकारचा असतो, एक जाड रवा असतो आणि एक एकदम बारीक रवा असतो। तो बारीक रवा इथं मी यूज केलेला आहे। बारीक रव्याने लाडू चांगले होतात आणि लाडू पण चांगले वळले जातात, त्यामुळे मी बारीक रवा यूज करतोय। आता मंडळी, आपण चाळून घेतलेला रवा भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी जाड तळाची कढई घेतलेली आहे। तुम्ही पण रवा भाजण्यासाठी जाड तळाची कढई घ्या, म्हणजे रवा भाजताना खाली लागणार नाही आणि रवा पण चांगला भाजला जातो। मंडळी, गॅस जो आहे ना, मीडियम वरतीच ठेवायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी ठेवला तरी चालेल, पण मोठा अजिबात करायचा नाही। मंडळी, रवा भाजताना रवा चमच्याने सतत हलवत राहा, म्हणजे रवा सगळीकडून चांगल्या प्रकारे भाजला जातो। पहिले 1 मिनिटासाठी मी कोरडा रवा भाजून घेतोय, त्यामुळे रवा चांगला गरम होतो आणि रव्यामधला ओलावा कमी होतो। ओलावा कमी झाल्यामुळे रवा लवकर भाजला जातो आणि चांगला भाजला जातो। 1 ते 1.5 मिनिट कोरडा रवा भाजून झाला की आता त्यामध्ये 1 वाटी तूप टाकून घ्यायचं आहे। आता मी 1 वाटीमधला अर्धा वाटी आत्ता टाकून घेतो आणि अर्धी वाटी मी नंतरनं टाकून घेणार आहे। मंडळी, रवा भाजून घेण्यासाठी 15 ते 20 मिनिट हे लागतातच। तेवढा आपण पेशन्स ठेवलं पाहिजे। अजिबात घाई गडबड करून पटकन रवा भाजून घेऊ नका, त्यामुळे रव्याचा टेस्ट चेंज होतो। आणि दुसरी गोष्ट मंडळी, सतत रव्याला असं चमच्याने हलवत राहायचंय। थोड्या वेळासाठी जर तुम्ही चमच्याने हलवायचं सोडून दिलात तर रवा खालून करपला जातो, त्यामुळे रव्याची टेस्ट चेंज होती। तर आता मंडळी 5 ते 6 मिनिट झालेले आहेत, रवा भाजून घेतोय। आता मगाशी राहिलेला जो अर्धी वाटी तूप होता तो टाकून घेतोय आणि पुढे 15 मिनिट अशाच प्रकारे रव्याला चांगलं भाजून घेतोय। हे बघा मंडळी, गेले 20 मिनिट मी अशा प्रकारे रवा भाजून घेतोय। आता थोडासा रव्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल इथं थोडासा तांबूस असा कलर आलेला आहे रव्याला, आणि रवा पण सगळीकडून एकसारखा भाजला गेलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा। मंडळी, आता दुसऱ्या भांड्यामध्ये हा रवा मी काढून घेतोय आणि थोडासा रवा थंड करून घेतोय। तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत। तर मंडळी, इथं मी साखरेचा पाक तयार करण्यासाठी कढई ठेवलेली आहे। आता याच कढईमध्ये 3 वाटी साखर घेतोय, म्हणजे 4 वाटी रव्यासाठी 3 वाटी साखर। जर मंडळी तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी साखर कमी करू शकता, म्हणजे 1 अर्धी वाटी साखर तुम्ही कमी करू शकता। साखर टाकून झालेले, आता या साखरेमध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घेतोय। आता मी गॅस चालू करून घेतो। आता सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवून घेतो, म्हणजे साखर पाण्यामध्ये वितळेपर्यंत मोठा ठेवून घेतो आणि त्यानंतर मीडियम करून घेणार आहे। हे बघा मंडळी, साखर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन गेलेले। मगाशी आपण गॅस मोठा ठेवला होता, आता आपण गॅस मीडियम करून घेणार आहोत आणि 5 ते 6 मिनिट या पाकाला चांगलं उकळून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला मी नंतरनं दाखवेनच एक तारी पाक कसा चेक करायचा तो। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आता जर आपण साखरेचा पाक चमच्याने वरून सोडला तर पाकाची तार बनत आहे
तर मंडळी 5 ते 6 मिनिट म्हणजे 5 ते 6 मिनिटांमध्ये झालंच पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्या पाकाला थोडासा वेळ पण लागू शकतो आणि लवकर पण बनला जाऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला अधूनमधून चेक करत राहायचं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये थोडंसं पाक घेतोय म्हणजे 1 ते 2 थेंब. आता तो पाक थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरनं बोटाने चेक करायचा. हे बघा मंडळी, पाक थंड झाल्यानंतर असं बोटाने चेक करून घ्यायचा. हे अशा प्रकारे साखरेच्या पाकाची तार बनते. तर अशा प्रकारचा एक तारी पाक आपल्याला रव्याच्या लाडूसाठी तयार करून घ्यायचा आहे. तर मंडळी, आपला पाक रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि या पाकामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून घेऊयात. आता रवा पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोड्याशा गाठी बनतील, त्या गाठी पण चांगल्या प्रकारे मिक्स करून फोडून घ्यायच्या आहेत. हे बघा मंडळी, पाकामध्ये रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. रव्याच्या कुठल्या पण गाठी यामध्ये सोडलेल्या नाही आहेत. थोड्याफार होत्या त्या सगळ्या चांगल्या प्रकारे फोडून घेतलेल्या आहेत आणि मिक्स करून घेतलेलं आहे. मंडळी, गॅस तर आपण बंद करून घेतलेलं आहे. आता यावरती एक झाकण लावायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा मंडळी, अर्धा ते पाऊण तास उलटून गेलेले आहे. आता वरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये छोट्या छोट्या गाठी बनलेल्या आहेत, त्या पण मी अशा प्रकारे फोडून घेतोय. आणि मिश्रण पण अजून चांगलं गरम आहे, थोडासा हाताला चटका बसतोय, त्यामुळे गाठी फोडत असताना काळजीपूर्वक गाठी फोडून घ्या. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकून घेतोय आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो त्यामध्ये. आता मी इथे एक अर्धी वाटी बेदाणे घेतलेले आहेत. हे बेदाणे आपण लाडू वळत असताना लाडूवरती लावणार आहोत. जर मंडळी समजा रव्याचं जे मिश्रण आहे जास्तच कोरडं झालं असेल किंवा मग जास्त थंड झालं असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला लाडू वळता येत नसेल तर वरून थोडंसं कोमट पाणी शिंपडून घ्यायचं आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे रव्यामध्ये थोडासा ओलावा येतो आणि लाडू चांगले वळता येतात. आता वरून एक बेदाणा लावून घेतो आणि एकदम घट्ट असा लाडू वळून घेतो. हे बघा मंडळी, अशा प्रकारे रव्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. एकदम घट्ट असे वळून घ्यायचे आहेत आणि एकदम राऊंड असा आकार आला पाहिजे त्याचा. हे बघा, अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे बाकीचे सगळे पण लाडू वळून घ्यायचे आहेत. हा बघा मंडळी, रव्याचा लाडू एकदम छान असा वळून झालेला आहे. दिसायला पण एकदम भारी झालेले आहे आणि लाडूचा जो तुपाचा वास आहे एकदम छान असा येतोय. मग काय मित्रांनो, कसे झालेत रव्याचे लाडू? एकदम मस्त झालेत की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत. जास्त गोड नाही आहे, जास्त सप्पक नाही आहे आणि एकदम मऊदार असे झालेले आहेत. तुम्ही आता बघितलेलं असाल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला साखरेच्या पाकाचा परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने रव्याचे लाडू जर तुम्ही केलेत ना तर एकदम मस्त मऊदार असे बनतात, जसे आत्ता बनले तसे. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या आणि चमचमीत रेसिपीसोबत.